म्हणजे पहिल्या मॅच मध्ये चांगल्या दादा संघांना धक्के दिलात आणि ते मात्र आता एकमेकांसमोर असणार आहेत. सिक्सर सुप्रीम आणि प्रोलिंग स्पोर्ट्स त्यामध्ये महेश चंदवनकर पुकार देतील. सिक्सर सुप्रीमो असा कॉल एंड सिक्सर सुप्रीमो आला है. थैंक यू केतन भाई. केतन भाई आपसे निवेदन है, आप थैंक यू सो मच हमारे साथ जुड़ गए. तिथं जास्त वेळ घेणार नाहीये. बरोबर टॉस जिंकला काय निर्णय असेल बॅटिंग करू आम्ही. सम निर्णय बॅटिंग करण्याचा म्हणून म्हटलं बॅटिंग करू. समोर बिलाल आहे आणि त्यांचा खेळ सुद्धा पहिल्या मॅचमध्ये पाहिला. लो स्कोरिंग मॅचला त्याने हाय व्होल्टेज बनवून तो शेवटच्या क्षणाला जिंकलाय. तर काय त्यांच्याबद्दल सांगा आणि कशा प्रकारे खेळ करणार आहात. हो तेच पुन्हा एकदा टार्गेट जरा सेट करू 45-50चं, कारण का 6 सोडा जाणं डिफिकल्ट आहे बॉलमुळे आणि ते पण सगळे मारणारे आहेत. तर बघू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा बिलाल. जाता नहीं लूंगा. थैंक यू सो मच हमारे साथ जुड़ने के लिए. टॉस जिंकलाय टीम साई समर्थ परेल संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय बादशाह 11 मानखुर्द या संघाला. मोठी मॅच आहे कारण दोन विजयी संघांमध्ये ही भिडंत होणार आहे आणि त्याचबरोबर यातील जिंकणारा संघ हा सेमीफायनल मध्ये एंटर करणार आहे. तर तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र प्रोलिंग कप सीझन 1. जाऊया सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी उपस्थित आहेत मॉन्टी खोपकर सर. धन्यवाद भरत. आपण पाहतोय प्रोलिंग कप मुंबई पर्व पहिलं आणि यावेळी आदरणीय नौशाद भाई स्वागत आहे आपलं या मैदानावर. क्रिकेट खेळण्यासाठी कोणी जर उद्युक्त करत असेल तर ते म्हणजे आमचे नौशाद भाई. आपण प्रहार चषक पाहतो मुंबईमध्ये. आज आपण सुप्रीमो चषक आपण पाहतो, मात्र सुप्रीमो चषक याच्या बरोबरीने एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला याच आमच्या मैदानावर पाहायला मिळते आणि खास करून ते प्रहार चषक असतो. आणि त्या प्रहार चषकमुळेच पाटील साहेब काय झालं की आपण या ग्राउंडला नावसुद्धा दिलं आहे प्रहार ग्राउंड. आपल्याला लक्षात येईल की अण्णाभाऊ साठे मैदान आहे, मात्र आपण ते म्हणतोच, मात्र या ग्राउंडला आपण आता प्रहार ग्राउंड हे नाव देतोय. आणि ते कुणामुळे तर आदरणीय नौशाद भाईंमुळे. नौशाद भाई स्वागत आहे आमच्या या प्रोलिंग कप मुंबईमध्ये. आणि नक्कीच मी विपुलजींना विनंती करतोय की आपण नौशाद भाईंचं इथे स्वागत करायचं आहे, त्यांना स्मृतिचिन्ह द्यायचं आहे. आपली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आहे, ही नेहमीच सदोदित त्यांच्या लक्षात राहिली पाहिजे. आणि या ठिकाणी आदरणीय विपुलजी यांच्या शुभ हस्ते ठिकाणी स्वागत केलं जात आहे, सत्कार केला जात आहे आणि स्मृतिचिन्ह प्रोलिंग ट्रॉफी त्यांना प्रदान केली जाते आहे. तर माझ्याबरोबर आहे तो म्हणजे संदीप. आपण पाहतोय बॉल या टुर्नामेंटमध्ये जो बॉल आहे तो मोठी करामत करतोय. पूर्णपणे क्रिकेट बदलून टाकलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी विपुलजींना विनंती करतोय की आपण हा बॉल जो सिक्सर प्रीमो आहे जो आपल्याला इथे स्पॉन्सर केलेला आहे ते आपले आदरणीय केतन भाई. आइए केतन जी. केतन भाई आपके बॉल ने तो कमाल कर दिया भाई. पूरी टूर्नामेंट में जो खेल खेला जा रहा है धमाल कर दिया. पूर्णपणे क्रिकेट आता एका आगळ्या वेगळ्या शैलीने खेळलं जात आहे. जो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जायचा त्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर जाण्याकरता ताकद लावावी लागते. फलंदाजाला आपला कस दाखवावा लागतोय, मेहनत करावी लागते, सब कुछ करावं लागतंय. असा हा बॉल गोलंदाजांना मात्र खूप छान, गोलंदाजाकडे जर स्तर असेल तर ते छानपैकी गोलंदाजी करतात. तर हा बॉल महत्त्वाचा आहे. थँक्यू केतन भाई, खूप खूप आपले आभार. आपण आम्हाला या क्रिकेट टुर्नामेंटसाठी हा सिक्सर सुप्रीमो बॉल स्पॉन्सर केलेला आहे. चला तर आपण सामना सुरू होतोय तो म्हणजे आजच्या दिवसातील तिसरा सामना. आणि हा सामना असणार आहे शिवनेरी लायन्स घाटकोपर विरुद्ध बादशाह 11 मानखुर्द. या संघात विजयी झालेला संघ तो म्हणजे बादशाह 11 मानखुर्द आणि JR थॉमस स्पोर्ट्स दहिसर विरुद्ध साई समर्थ परेल या संघांमधील विजेता झालेला संघ तो म्हणजे साई समर्थ परेल. तर अशा या दोन संघांमधील हा आजच्या दिवसातील तिसरा सामना खेळवला जातोय. मी शिवनेरी लायन्स घाटकोपर असं म्हटल्यानंतर आमच्या प्राजक्ता देसाई मॅडम या थोड्याशा तणावामध्ये आल्या होत्या, मात्र त्यांना माहिती आहे की सामना सुरू होणार आहे तो म्हणजे बादशाह 11 मानखुर्द विरुद्ध साई समर्थ परेल. तर आपण कॉमेंट्री ऐकणार आहोत, मराठी भाषेत समालोचन ऐकणार आहोत आमचे ॲडव्होकेट संदीप जगे साहेबांकडून. मनपूर्वक धन्यवाद मॉन्टी सर. विपुल पांडुलकर आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांना जितके धन्यवाद द्यावे तितके कमी, कारण प्रोलिंग कप आणि त्यातील पर्व पहिलं जेव्हा आपल्या समोर आलेलं आहे त्यावेळेला
या मुंबापुरीने अनेक साऱ्या गोष्टी आणि अनेक सारे रथी महारथी क्रिकेटला दिले. असं म्हणतात ना की मुंबईकरांना जगण्यासाठी 4 गोष्टी लागतात. म्हणजे एरवी माणसाला 3 गोष्टी लागतात, अन्न, वस्त्र आणि निवारा. पण मुंबईकरांना जगण्यासाठी आणखीन एक गोष्ट लागते आणि ती म्हणजे क्रिकेट. तुम्ही अलीकडच्या काळामध्ये मोबाईल ॲड करू शकता, पण ती ज्याची त्याची आवड असेल. पण क्रिकेट विना मुंबई असं होऊ शकत नाही आणि मुंबई विना क्रिकेट असंही कधी आपण म्हणू शकत नाही. कारण मुंबईमधलं क्रिकेट हे एक वेगळ्या स्वरूपाचं क्रिकेट नेहमी राहिलं आहे. मुंबईने क्रिकेटपटू केवळ निर्माण केले नाही, तर महान क्रिकेटपटू संपूर्ण जगाला दिले. जागतिक पटलावरती खऱ्या अर्थानं नाव कमवलेले अनेक रथी महारथी मुंबई क्रिकेटच्या डोमेस्टिक टुर्नामेंटसुद्धा खेळणं सदैव पसंत करतात. कारण मुंबई क्रिकेटमध्ये राहिलेलं डिसिप्लिन आणि याच गोष्टीवरती आज संपूर्ण दिवसभर चर्चा होणार आहे ना. कारण जेव्हा आपण प्रोलिंग स्पर्धा भरवत होतो, मधु सर आणि माझी चर्चा झाली, तेव्हा त्यांनीसुद्धा काही गोष्टी माझ्याशी चर्चा केल्यात. सामन्याला सुरुवात होते, पंचांचा इशारा येतोय की आता 2 विनर संघ आहे. एका बाजूला बादशाह 11 मानखुर्द, दुसऱ्या बाजूला साई समर्थ परेळ. नाणेफेकीचा कौल जिंकला साई समर्थ परेळ संघाने. निर्णय घेतला की फलंदाजी करणार. 6 षटकांचा सामना आहे. सहसा फलंदाजीचा निर्णय घ्यावा की न घ्यावा याच्याबाबत द्विधा मनस्थिती असते, परंतु प्रत्येकाचा निर्णय, मला वाटतं ना, निर्णय घेणं त्याहीपेक्षा निर्णयाची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी करणं आणि तो योग्य कसा आहे हे पटवून देणं आपल्या कामगिरीतून, हे सर्वात महत्त्वाचं असतं आणि ते टॉनिक द्यावं लागतं ना. भारतीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहिलंय. दरम्यान पहिला चेंडू बिलाल शेखचा, फुलटॉस चेंडू यावेळेला भिरकावून दिलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिला फलंदाज बाद. प्रथमेश बाद होऊन परततोय. बिलाल शेखचा हा चेंडू अशा प्रकारे जोरात येणार नाही किंवा फुलटॉस येणार नाही असं कदाचित म्हणत असावा प्रथमेश, आणि त्याला वाटलं की जर अशा पद्धतीचा चेंडू आलेला आहे तर तो मग भिरकावलाच पाहिजे. पहिल्या चेंडूला खाईन तर फटक्याशी नाही तर उपाशी हा अप्रोच नडला की त्याच वेळेला बिलालचं कौतुक करावं, त्याने एक अनएक्सपेक्टेबल चेंडू टाकला ज्याच्यावरती फलंदाज बाद झाला. संदीप, तुला सांगू की बाद झालेला फलंदाज प्रथमेश हा फुलटॉस चेंडूवर त्याने चेंडूला लॉफ्ट केला, मात्र टायमिंग कमी पडलं आणि ताकदही. तुला खरं सांगू, माझ्याकडे जर कोणत्या फलंदाजाचं धावसंख्याचं बुक असेल तर ते म्हणजे प्रथमेशचं. मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनद्वारे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथमेशने ज्या धावा केल्या होत्या, 2 गडी 0वर बाद झाल्यानंतर येऊन 84 धावा ठोकल्या होत्या. माझ्या मोबाईलमध्ये फक्त प्राजक्तानेच लिहिलेलं ते स्कोअर बुक अजूनही आहे. आणि प्रथमेश आल्यानंतर मी पुन्हा एकदा असं म्हटलं, आता धावांचं रतीब इथे पाहायला मिळेल, धावांची सुनामी इथे पाहायला मिळेल, पण असं काही घडलं नाही. पहिल्याच चेंडूवर बाद झालाय. एक मोठा गडी बाद करण्यात आलेला आहे, सफलता प्राप्त केली आहे. बिलाल हा विश्वसनीय, विश्वस्तरीय आणि विकेट टेकर गोलंदाज आहे. बिलालचा हा चेंडू मात्र सन्मानपूर्वक बुमराह आल्या आल्या खेळून काढतोय. कारण त्याला सुद्धा माहिती आहे की 6 षटकं खेळायची आहेत. अशा वेळेला मैदानामध्ये एखाद्या फलंदाजाला पूर्णपणे नांगर टाकून फलंदाजी सुद्धा करावी लागणार. एक सेन्सिबल क्रिकेट ज्याला आपण अलीकडच्या परिभाषेमध्ये म्हणतो ना, ते क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न बुमराहने स्वतःकडे ती जबाबदारी स्वीकारलेली पाहायला मिळते. याच दरम्यान आझाद मैदानाचे आमचे सन्माननीय वसीमभाई आणि राकेशभाई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आम्ही प्रोलिंग कपच्या माध्यमातून विपुल पांडुलकर आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आपणास धन्यवाद सुद्धा देतोय. आमची प्रोलिंगची संपूर्ण टीमसुद्धा सज्ज झालेली आहे. प्रोलिंग चॅनलने गेल्या 2-3 वर्षामध्ये जे मार्केटमध्ये एक वेगवेगळे अर्थातच या संपूर्ण ब्रॉडकास्टिंग इंडस्ट्रीमध्ये जे बदल केलेले आहेत ना, ते फारच उल्लेखनीय आहेत. मग नवीन आलेले ग्राफिक्स असतील, त्यानंतर टेक्नॉलॉजीचा पुरेपूर अर्थातच आनंद प्रेक्षकांना कसा मिळेल याच्यावरती केलेलं कामगिरी असेल. पण आता कामगिरी बोलावी लागेल ती गोलंदाजाची, कारण बिलाल शेख आज मैदानामध्ये हिरो ठरतोय, कारण दुसरा फलंदाज तो बाद करतोय. पहिल्या सामन्यात 4थ्या षटकात सुद्धा बिलालने खिंडार पाडलं होतं, 6व्या षटकात सुद्धा खिंडार पाडलं होतं आणि आता यावेळी सुद्धा पहिलं षटक घेऊन येतोय बिलाल. पहिल्या चेंडूवर गडी बाद करतो आणि हाही चेंडू इनसाइड आउट खेळला होता, मात्र चेंडूला आकाशात उंच ठेवला आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षकाला खूप मोठी जागा मिळाली. सुंदर झेल घेतलाय, अप्रतिम झेल. पहिल्या षटकात 2 गडी बाद होत आहेत, सफलता मिळते सुंदर क्षेत्ररक्षणामुळे आणि अप्रतिम गोलंदाजीमुळे. संघाला थोडासा नाराज, थोडासा निराश फलंदाज
तंबूत परततोय. सर कदाचित मला वाटतं हा विषय आपण या पद्धतीने पुढे नेऊया का, की आज जेव्हा मुंबईतील हे सर्व खेळाडू विभागवार खेळाडू मैदानामध्ये खेळतात, त्यांना माहिती आहे की बिलाल एक व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे, अतिशय मोठ्या स्पर्धा खेळलेला खेळाडू आहे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या समवेत त्याने चांगली कामगिरी केलेली आहे. मग लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर हे कदाचित विचारसरणीतून मागे पडले की काय, असं समर्थ परेड संघाच्या फलंदाजीतून पाहायला मिळते की काय, असं मला मनामध्ये एक साधारण प्रश्न आला आहे. नक्कीच छान म्हणालास. कधीही आपण गोलंदाजी कोण करतोय हे लक्षात न घेता फक्त मी खेळणार, माझ्याकडे जो अभ्यास आहे, मी ज्या पद्धतीने नेटमध्ये सराव केलेला आहे, गोलंदाजाने जर चेंडू आखूड टप्प्याचा टाकला आणि मला उसळी मिळाली, मी बॅकफुटवर जाईन, त्याला पोल करेन. गोलंदाजाने थोडासा चेंडूला पुढे केलं आणि मी पुढे येईन, कव्हर ड्राईव्ह करेन. ह्या गोष्टी लक्षात ठेवून फलंदाजाने खेळलं पाहिजे आणि कोणत्याही गोलंदाजाला डोक्यावर बसून दिलं नाही पाहिजे आणि हे काम बुमरूला चांगलं येत असतं. ती जबाबदारी मला वाटतं आता बुमरोला कदाचित पार पडावी लागेल. पण बिलालचं आज कौतुक होईल, 2 विकेट त्याने आपल्या नावावरती नोंदवल्यात आणि जर समोर बुमरो आहे तर आपण सुद्धा अनेक चांगल्या फलंदाजांना आत्तापर्यंत गोलंदाजी केलेली आहे, अनेक चांगल्या फलंदाजांना आपण बाद केलेलं आहे. मग अशा वेळेला जर समोर बुमरो जरी असला तरी आपण अनेक वेळेला त्याच्यासमोर सुद्धा गोलंदाजी केलेली आहे, हेही बिलालला माहिती आहे. त्याच्यामुळे जसा समोरचा फलंदाज तशा प्रकारचं अस्त्र माझ्याकडे आहे आणि ते उपयुक्तपणे तो सादरसुद्धा करतोय. ओरपिच बनून खेळू काढायचा होता फलंदाजाला, डिक्लेअर स्वरूपात 1 धाव मिळणार. एकेरी धावानं धावसंख्या वाढून पोहोचले 3 पर्यंत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 2 गडी बाद 3 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. त्याच्यामध्ये या बिलालच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला होता, तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. आता संपूर्ण जी मदार असणार आहे ना ती या 2 फलंदाजांवरती असणार, दिलेश आणि महेशवरती. ही मदार अनेक वेळेला लारा आणि महेशने सांभाळली. आपल्याला माहिती असेल की लारा आणि महेश या जोडीने बऱ्याच धावा परेड संघासाठी असतील किंवा त्याच वेळेला त्या अनुषंगाने असणाऱ्या अनेक व्यावसायिक क्रिकेटपटूंमध्ये, मग कोकणातल्या स्पर्धा असतील, पश्चिम महाराष्ट्रातल्या स्पर्धा असतील, या दोन्ही भावांनी साकारलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. पण आता ती मदार महेशला दिलेशला साथ द्यावी लागेल. एक्का, दोरी आणि तिरी, 1 षटक संपलेलं आहे, 2 गडी बाद झालेले आहेत आणि 3 धावा धावसंख्या लेखिका प्राजक्ता यांनी लिहिलेले आहेत. आता आपण जर पाहिलं 6 षटकांचे सामने आहेत. बिलाल सारखा गोलंदाज, एक हुकमी एक्का, अस्त्र ब्रह्मास्त्र सगळं त्याच्याकडे आहे. 4थं षटक अजून यायचं बाकी आहे. दिलेश हा असा फलंदाज ज्याच्याकडे अनुभव आहे, ज्याला धावा कशा बनवायच्या या संपूर्णपणे माहीत आहेत आणि आत्तापर्यंत दिलेशने ज्यावेळी बॅट हातात घेतलेली आहे आणि तो थांबला आहे त्यावेळी आपल्या संघासाठी त्याने धावा केलेल्या आहेत. आज तू जसं म्हणालास तशी मोठी जबाबदारी खांद्यावर असेल ती नक्कीच दिलेशच्या, आणि दिलेश आणि महेश ही जोडी जर जमली तर धावांचा डोंगर या ठिकाणी उभा राहिलेला आपल्याला नक्कीच संदीप पाहायला मिळेल. आणि त्याच धावसंख्येच्या डोंगराकडे मला वाटतं त्यांना लक्ष एक करून तुम्हाला पार करावं लागेल आणि ती जबाबदारी आता आणखीन कोण उचलतो हे पाहणं औत्सुक्याचं असणार. पण गोलंदाजीसाठी सूर्य आलाय. या सूर्याच्या वेगवान गोलंदाजीबद्दल आपण मगाशी म्हणाला होतात की शिवनेरी लायन्स घाटकोपर जेव्हा फलंदाजी मैदानामध्ये शिवनेरी 11 घाटकोपर आणि बादशाह 11 मानखूर याच्यामध्ये जेव्हा सामना मैदानामध्ये रंगलेला होता त्याच वेळेला याच गोलंदाजाने खास करून प्रभावित केलं होतं. मानखूर तर्फे खेळत असताना आपण मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलोय, मग आपल्याला विकेट्स घ्यायची आहेत किंवा धावा रोखायच्या आहेत हे बरोबर ओळखून, ज्याला म्हटलं जातं ना की माइंड गेम खेळायचा. मग समोरचा फलंदाज बॅकफुटवर आहे का किंवा त्याच वेळेला त्याचा फुटवर कशा स्वरूपाचा आहे, या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने सूर्याने ओळखल्या आणि त्या प्रकारची त्याची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली सुद्धा होती. आता त्याच गोलंदाजीची पुनरावृत्ती होणार का? आपण म्हणतो ना की वाक्य इतिहासाची पुनरावृत्ती होते, पण ती पुनरावृत्ती होत असताना तुमची कर्तबगारी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, तुमचं अँटिसिपेशन सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि लिजेंडरी प्लेयर इन क्रिकेट ज्यांच्याकडं पाहिलं गेलं असे 2 संपूर्ण जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू बंधूंची जोडी अर्थातच दी ग्रेट ऋषिकेश केशव वैद्य आणि योगेश वैद्य या ठिकाणी येत आहेत. त्यांचं आपण प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रोलिंग स्पर्धेमध्ये पर्व पहिल्यामध्ये मनपूर्वक स्वागत करूया. संदीप, आज स्पर्धेला सुरुवात झाली.
क्रिकेटच्या स्पर्धेला प्रोलिंग कप मुंबई जो पहिला सामना पाहिला तो म्हणजे शिवनेरी लायन्स घाटकोपर विरुद्ध बादशाह 11 मानखुर्द. आपण पाहिलात आदरणीय ऋषिकेश वैद्य यांच्या शुभ उपस्थितीमध्येच या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं होतं. आपण स्क्रीनवर पाहतोय फलंदाज बुमरो दिलेश दोघांना मोठी खेळी खेळावी लागणार आहे. सर कसं आहे की एकीकडे भारतीय संघाच्या बाबत थोडंसं वर्णन करायचं झालं ना तर की पूर्वी आपल्या भारतीय संघात सुद्धा तसंच होतं की चणे दाणे फुटाणे अशा प्रकारची गोलंदाजी आपली आहे की काय असं आपल्याला वाटायचं. पण अलीकडच्या काळामध्ये तो चित्र बदललेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे की आता तेच ड्रायफ्रूटचे बॉक्स झालेले पाहायला मिळतात. कुणी बदाम घ्यावा कुणी अंजीर घ्यावा अशा प्रकारची गोलंदाजी मला वाटतं ना की आता मानखुर्द संघाची सुद्धा पाहायला मिळते की पहिलं षटक जितके अफलातूनपणे सादर झालं होतं बिलालचं, पंचांकडून नो बॉलचा इशारा आला. सूर्य गोलंदाजी करतोय आणि सूर्य मात्र या वेळेला आपल्या मर्यादे कक्षेच्या पलीकडे जातोय. सूर्य आग ओकतोय असं म्हणायच्या अगोदर इकडे मैदानात सूर्य आग ओकतोय, दुसरा सूर्य म्हणतोय मी अर्थातच. पण त्याच वेळेला या सूर्याकडून गोलंदाजीच्या स्वरूपात आग येण्याच्या अगोदर मात्र मर्यादे रेषेचं उल्लंघन झालं. अवांतरच्या स्वरूपात एका धावेची भर पडली आणि फ्री हिटची संधी सुद्धा बुमरोसाठी चालून आलेली आहे. या चालून आलेल्या संधीचा फायदा कसा बुमरो घेतो हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरेल. जेव्हा धावफलकावरती 2 गडी बाद 6 अशी धावसंख्या धावफलकावरती लागले. 6 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय बुमरोने घेतला होता आणि तो निर्णय त्याला सार्थ ठरवायचा आहे जेव्हा सूर्या त्याच्यासमोर गोलंदाजी करतोय. याही वेळेला आपण परत पाहतोय यॉर्कर लाईन गोलंदाजी अशी ब्लॉकहोल गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली ना की सूर्याचा वेगवान गोलंदाजी ही खऱ्या अर्थानं मैदानामध्ये प्रभावित करून ठेवते. या वेगवान गोलंदाजीच्या शोधात तर आपण निघालेलो आहोत. प्रोलिंग चषकाच्या माध्यमातून आपण मैदानामध्ये ही स्वप्न ठेवली की या स्पर्धेच्या माध्यमातून काही 7-8 गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत आणि त्यातील हीच एक गोष्ट सुद्धा आहे की ती म्हणजे की वेगवान गोलंदाज आपल्याला शोधायचे आहेत. आज सूर्या ती कामगिरी आपल्या संघासाठी करतोय आणि मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना पूर्णपणे रोखून सुद्धा धरतोय. समोर बुमरो आहे, त्याच्याकडे छान पद्धतीने मैदानामध्ये चेंडू दोन्ही बाजूला म्हणजे लेग साईडला सुद्धा ऑफ साईडला सुद्धा व्ही मध्ये सुद्धा खेळण्याची क्षमता आहे. तो बॅकफुटवरती सुद्धा पंच करू शकतो किंवा त्याच वेळेला तो लेग कट सुद्धा खेळू शकतो, तो ग्लान्स खेळू शकतो, तो कव्हरला चांगले फटके खेळू शकतो. पण समोर स्पीड असेल तर कसं खेळावं याचं जे उत्तर आहे ना ते शोधण्यासाठी तो प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. काही वेळेला नो बॉल होतोय, वाईड होतोय, हा कंट्रोल मेकॅनिझम गोलंदाजाला आणावाच लागतो. तो फार आवश्यक असतो आपण नेहमी म्हणतो. अर्थात धावफलकावरती 8 धावा लागल्यात. सूर्याचं हे षटक सुद्धा तितकंच तिखट आणि आग ओकणारं ठरलंय. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं कारण या षटकात सुद्धा काही फार मोठा फटका आलेला नाहीये. या एकेरी धावानं धावसंख्या बदलणार. 9 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 9 धावा धावफलकावरती. साई समर्थ परेड संघाने विचार केला होता की आपण फलंदाजी करणार आहोत त्यामुळे पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकामध्ये साधारण 15 ते 20 धावा येणं आवश्यक होतं. पण अशा वेळेला बिलालनं ते म्हणतात ना की फलंदाजीचं कंबरड मोडलं कारण पहिल्याच षटकात त्याने 2 फलंदाजांना बाद करून परतून लावलं. मला वाटतं ही ॲग्रेसिव्ह जी टेक्निक होती ना ती आज मैदानामध्ये ज्या प्रकारे बादशाह 11 मानखुर्द संघाने दाखवलेली आहे त्याला आता उत्तर कशा स्वरूपाचं मिळणार. कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे ज्याला आपण सर म्हणतो ना की 12 चेंडूंचा खेळ संपला असला तरी अजून 24 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. त्यामुळं नाटकाचा 1 अंक संपलाय, अजून त्यातले 2 अंक येणं बाकी आहेत पूर्वार्धाच्या इनिंग. नक्कीच कारण की या सामन्यात आणि या स्पर्धेतील जो चौथं षटक आहे ते खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत 2 षटकात 9 धावा आलेल्या आहेत. 2 गडी बाद झाल्यानंतर सगळ्यात पहिले जी स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळाली ती बुमरोची आणि दिलेशची ती म्हणजे थांबणं. आता विकेट जाऊ न देणं, थांबणं आणि ते थांबणं त्यांनी पाहिलं आणि जसं मिळेल तसं त्यांनी जमिनीलगतचे सफाईदार फटके मारलेले आहेत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 गडी बाद 9 आणि ज्याप्रमाणे तू संदीप बिलालबद्दल म्हणालास, बिलालने मागील सामन्यात पहिल्या सामन्यात 4थं आणि 6वं षटक केलं होतं. मात्र यावेळी त्याने ओपनिंग सलामीला गोलंदाजी केली आहे, पहिलं षटक केलं आहे आणि तो आता तर नक्कीच तो 5व्या किंवा 6व्या षटकाला येणार कारण की 1, 2, 3, 4 आपल्याला फ्रेश गोलंदाज वापरायचे आहेत. आणि सूर्याने जी गोलंदाजी केली होती मागील सामन्यात पहिलं षटक केलं होतं, पहिलं चेंडूवर पहिली सफलता त्याने अर्जित केली होती. या ठिकाणी 2 गडी बाद झाल्यात, धावसंख्या 9 झाल्यात. मात्र तू म्हणालास त्याप्रमाणे अगदी बरोबर आहे, पहिला अंक संपलाय, दुसऱ्या अंकात खूप मजा येणार आहे. आणि त्या अंकाची सुरुवात मोईनद्वारे होते.
मोईन गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. मोईन सुद्धा वेगवान गोलंदाजीनेच त्याने सुरुवात केली आणि हा वेगाचा नेहमी म्हटलं जातं ना की वेगावरती स्वार होणारे गोलंदाज अनेक सामन्यांचे हिरो ठरलेले आहेत. आपण ॲलन डोनाल्डला पाहिला, त्यानंतर स्टेन गन सुद्धा मैदानामध्ये पाहिली, जसप्रीत बुमराला अलीकडे पाहतो, मोहम्मद शामीला आपण मैदानात पाहतो, सिराज आहे, कितीतरी नावं आहेत ना, याच्यात तुम्ही अनेक नावं जोडू शकता. टेनिस क्रिकेटमध्ये बिलालने त्याच्यासोबत ती एक लिगसी तयार करण्यासाठी आपल्यासोबत काही नावं जोडलेली पाहायला मिळाली. मग बिलालच्या सोबत सूर्याचं घ्या, आता मोईनचं नाव घ्या, या सगळ्या वेगवान गोलंदाजांना मैदानामध्ये आणताना ना आमचे सर्व जुने सहकारी सुद्धा खुश असतील, ज्यांनी खऱ्या अर्थानं क्रिकेट पुढे नेलं, मुंबईचं क्रिकेट. कारण या मुंबईच्या क्रिकेटमध्ये ज्याला क्वालिटेटिव्ह क्रिकेट असं म्हटलं गेलं की 90च्या दशकाच्या आधी साधारण ज्या टीम्स आपल्याकडे होत्या, शशी ब्राईट, गणेश गल्ली, रेनबो, खतरनाक, तर इकडे सिने महादेव, मॅचलेस, VPRC, नर्मदा अर्जुन किंवा टिळक चौक, या सर्व खेळाडू जर आज ते खेळाडू जर या स्पर्धा पाहत असतील किंवा ही स्पर्धा पाहत असतील तर त्यांना नक्कीच आनंद होत असेल की मुंबईचं क्वालिटेटिव्ह क्रिकेटमध्ये काही दर्जेदार खेळाडू आजही आपली छाप सोडत आहेत आणि स्वतःच्या नावावरती विकेट सुद्धा कमवत आहेत. आणि मोईनला मिळालेली ही पहिली सफलता त्याचंच तर प्रतीक आहे. तीन गडी बाद 10 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. साई समर्थ परेड संघ संपूर्णपणे या वेळेला खिंडीत सापडलेला पाहायला मिळतोय. पण अजूनही चौथं षटक जे एक मॅजिकल ओव्हर ज्याला म्हटलं गेलंय आणि प्रोलिंग ओव्हरच्या माध्यमातून काही वेगळा बदल घडू शकतो हे आपल्याला माहिती आहे. त्या कल्पनाशक्तीवरती नंतर आपण जाऊ, पण पहिल्यांदा मोईनच्या गोलंदाजीवर आपल्याला बोलावं लागेल. कारण हा चेंडू आपण पाहिला होता की ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न बुमराहने केला जरूर, परंतु चेंडू ठीक अशा स्वरूपाचं टायमिंग त्याला करता आलं नाही आणि ते टायमिंग न साधल्यामुळंच आपण पाहिलं की मोईनला ही पहिली सफलता मिळाली. मोईनने आत्तापर्यंत 4 चेंडू फेकलेत सर. 4 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव खर्च केले. बुमराहसारखा मार्गातील सगळ्यात मोठा अडथळा जो होता ना तो दूर केला. कारण बुमराह कॅल्क्युलेटिव्ह आहे, आपण सर्वजण जाणतो. आणि अशा वेळेला जर बुमराह बाद झाला असेल तर आता आलेल्या या नव्या फलंदाजांना ती जबाबदारी पार पाडावी लागेल. दिलेश आणि सुशांत ही जोडी मैदानामध्ये आहे जेव्हा धावफलकावरती 3 गडी बाद 10 ही धावसंख्या लागलेली आहे. मोईनने अप्रतिम गोलंदाजी केली. कारण तुम्हाला तुमच्या अगोदरच्या पिढीने काय केलंय त्यानंतर पुढच्या पिढीने ते वाढवायचं असतं असं नेहमी आम्ही म्हणतो. ते विकायचं नसतं, ती वाढवत न्यायचं. आणि मला वाटतं मोईन ती कामगिरी त्याच पद्धतीने पुढे पुढे वाढवत चाललाय की जे बिलालने केले. आताही आपण पाहतो ना लेटकट करण्याचा प्रयत्न केला गेला की चेंडू बॅटच्या पट्ट्यात येईल की नाही येईल याहीपेक्षा प्री डिटरमाइंड स्ट्रोक ज्याला म्हटलं गेलं क्रिकेटमध्ये तशा प्रकारचा फटका घालण्याचा प्रयत्न केला गेला. हे फटके अलीकडे काही खेळाडू मला असं वाटतं की कॅमेऱ्यासाठी खेळतात की काय असा माझ्या मनात प्रश्न येतो. कदाचित मी चुकीचा सुद्धा असू शकेन, पण त्याच वेळेला गोलंदाजाची लयबद्धता, गोलंदाजाचा वेग, गोलंदाजाने अर्थातच चेंडू टाकण्याची मोमेंट आणि त्याच वेळेला आपले इन्स्टिंग काय म्हणतात हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. याही वेळेला अक्रॉस द लाईनचा फटका चुकलाय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तितकं कमी, कारण या षटकात हा दुसरा फलंदाज बाद होतोय. दिलेश बाद होऊन परतलाय. धावफलकावरती धावसंख्या 4 गडी बाद 11. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू मोह आवरता आलेला नाहीये आणि मग तो जेव्हा मोह आवरता येत नाही ना त्यावेळेला एक तर रस्ता तयार असतो आणि तो रस्ता अर्थातच पावल्यांकडे घेऊन जातो. 4 गडी बाद 11, 3 षटकांचा खेळ संपलाय. अप्रतिम झेल घेण्यात आलेला आहे. बाद होते तो दिलेश. बिलाल एक स्वतः स्ट्रायकर आहे. आपण पाहिली ही विकेट. बिलाल स्वतः स्ट्रायकर आहे. बिलालकडे मग सूर्या पण आहे, मोईन पण आहेत. एक रॉकेट्स आहेत, एक मिसाईल्स आहेत बिलालकडे. स्वतः बिलाल, सूर्या, मोहन आणि हुसेन हे एक असा गोलंदाज जो की नाचवणारा फलंदाजांना नाचवणारा गोलंदाज. दिलेश बाद होतोय, महेश बाद झालेला आहे. आपण 2 संघात सामना पाहतोय. एक संघ तो म्हणजेच बादशाह 11 मानखुर्द आणि दुसरा साई समर्थ परेल. बादशाह 11 मानखुर्द अगदी बादशाहच्या नावाला पूर्णपणे साजेसं असं काम करतोय, सुरेख कामगिरी करतोय. काय होईल आता यानंतर, कारण की मोईन नंतर अजून एक गोलंदाज येणार आहे तो म्हणजे हुसेन आणि त्याच्या गोलंदाजीला त्याचं जो टर्न्स आहेत त्या टर्न्सला खेळताना फलंदाजांना मी चाचपडताना पाहिलं होतं शिवनेरी लायन्स घाटकोपरच्या. तर मोईन तर यावेळी आग ओकतोय. खरोखर मोईनची गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी आहे. त्याच्याकडे असलेला चेंडू तो अशा पद्धतीने वेगाने करतोय आणि खास करून अचूकतेने करतोय.
अप्रतिम गोलंदाजी करताना विकेट प्राप्त करतोय. हुसेन गोलंदाजीला आलाय. एक कौतुक याही गोष्टीचं करावं लागेल सर प्रोलिंग कपच्या माध्यमातून, की जेव्हा ही खेळपट्टी बनवण्यात आलेली आहे, हे खेळपट्टीवरती ना एक बाउन्स आहे आणि तो बाउन्स फार महत्त्वाचा आहे. वेगवान गोलंदाजाला जो काही बाउन्स मिळतोय आणि त्या बाउन्सचा त्याला पुरेपूर असा फायदा मिळतोय, ते पाहून एक वर्णन असं करावं असं वाटतं की आपल्या घरातल्या स्त्रीला माहेरच्या माणसाला पाहिल्यानंतर जो काही आनंद होतो ना, तो वेगवान गोलंदाजाला इथे नक्की होत असावा. संदीप, छान म्हणाला पीच बद्दल. जे पीचचे प्रकार असतात, एक ग्रीन पीच असतं, एक डस्टी पीच असतं आणि तिसरं नक्कीच त्याला आपण म्हणतो डेड पीच असतं. या ठिकाणी ग्रीन आउटफील्ड आहे, डस्टी आउटफील्ड आहे, पण जे पीच आहे ना तो डेड पीच आहे. खरं तर गोलंदाजांसाठी इथे काहीच नसतं, फलंदाजांसाठी नंदनवन असतं. आज मात्र असं घडलेलं नाही आहे, सुसंगत नाही आहे या पीचबद्दल. पाटा विकेट असताना सुद्धा गोलंदाजांनी करामत केलेलं आहे, गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेलं आहे. फलंदाजांना या पाटा विकेटवर धावा कराव्या लागतील. पण त्या धावांसाठी आता मात्र झगडावं लागतंय, हेच खरं आहे. आणि बरोबर सर आपण त्याचं वर्णन केलं की जर अशा विकेटवरती जर तुमच्याकडून धावा येत नसतील किंवा होत नसतील तर तुम्हाला थोड्या अंशी का होईना, थोड्या अंशी का जास्त अंशी तुम्हाला विचार करावा लागेल. 13 धावा धावफलकावरती लागल्यात, हुसेन गोलंदाजीला आलाय आणि आपण हे विसरता कामा नये की प्रोलिंग षटक आहे, या षटकामध्ये तुम्हाला 15 धावा तर बनवायच्याच आहेत, नाहीतर 10 धावा मायनस होणार आहेत. त्यामुळे आता धावफलकावरती 13 धावा लागलेल्या आहेत. चमत्कारिक अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळेल कदाचित, कारण 3.5 षटकांचा खेळ संपलाय, 4 गडी बाद 13 धावा धावफलकावरती लागल्यात आणि हुसेनचे या षटकातील आता शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. त्यामुळे या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा अर्थात निर्धाव अशा पद्धतीची शिक्कामोर्तब झालं. षटक संपलायचं होतं, 4 षटकांचा खेळ संपला, 13 धावा झाल्या आणि आमच्या धावसंख्या लेखिका या ठिकाणी मला म्हणतायत की त्यातून 10 धावा वजा केल्यानंतर शिल्लक राहिल्या त्या केवळ 3 धावा. त्यामुळे 4 षटकांच्या समाप्तीनंतर सर आकडा असा आलाय 4-4-3. आतापर्यंत आपण बर्फावर आणि काचेवर चेंडू वळवणारा महान स्पिन गोलंदाज पाहिला, तो म्हणजे शेन वॉर्न. मात्र या आपल्या प्रोलिंग कप मुंबई पर्व पहिल्यामध्ये एक गोलंदाज असं पाहतोय जो अगदी निर्जीव खेळपट्टीवर त्याच्याकडे असलेल्या स्तरीय गोलंदाजी करतोय आणि तो नक्कीच म्हणेल तो आहे हुसेन. खूप मोठा विशेष कामगिरी करतोय गोलंदाज आपल्या गोलंदाजीद्वारे. सर आणि ते पाहून पाठीमागे कोण सुकावत आहे माहिती आहे का? समालोचन कक्षामध्ये इथे बसलेले महेश मकवाना सर सुकावत आहेत, कारण त्यांनी अशा पद्धतीने ही सगळी आव्हानं दाखवून दिलेली आहेत. खेळपट्टी कशी, आय डोंट मॅटर अबाउट दॅट, आय एम अ महेश मकवाना, आय कॅन डू इट एव्हरीथिंग, हे दाखवलंय. ही मुंबई क्रिकेटमधली जिगरबाज वृत्ती जी आज पुन्हा एकदा या प्रोलिंग कपच्या माध्यमातून आपण पाहतोय ना, ती उल्लेखनीय आहे, ती कौतुकास्पद आहे आणि त्याचाच या ठिकाणी गौरव होईल. कारण आणखीन एक फलंदाज बाद बिलाल शेख मैदानामध्ये आला आणि त्याच्या नावावरती 3री विकेट नोंदवली गेली. 5वा फलंदाज बाद होतोय. धावफलकावरती धावसंख्या लागले 3. ज्यांनी आत्ता मोबाईल ऑन केला असेल, आमच्या प्रोलिंगचं चॅनल ओपन केलं असेल यूट्यूबवरती, त्यांना असं काहीतरी वेगळं दिसेल. अरे 4.1 षटकांचा खेळ संपला, 5 गडी बाद झालेत आणि केवळ 3च धावा झाल्यात. हाऊ इट इज पॉसिबल? यासाठी त्यांना सांगावं लागेल की आम्ही आमच्या स्पर्धेमध्ये प्रोलिंग कप मुंबई पर्व पहिल्यामध्ये एक असं षटक आहे जे 4थं षटक आहे. आपण पाहतोय बिलालने केलेला चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेल्या आकाशात, मात्र तेथे उभा आहे क्षेत्ररक्षक आणि सहजतेने एक झेल घेतोय, कोणतीही चूक करत नाहीये. बिलालला मिळते सफलता. धावसंख्या 3 गडी बाद 5 गडी बाद 3. तर आपण म्हणत होतो की ते 4थं षटक. संदीप, येस, या 4थ्या षटकाने चमत्कारिक अशा पद्धतीचं चित्र मैदानामध्ये निर्माण केलं. पण ज्याचं कौतुक आपण गोलंदाजीच्या रूपामध्ये केलं, मग बिलालचं कौतुक असेल, सूर्याचं असेल, मोईनचं असेल, हुसेनचं असेल आणि पुन्हा आता जेव्हा बिलाल गोलंदाजीला आलाय, 5 गडी परतलेत. साई समर्थ परेड संघाला थोडे अंशी का होईना धावांना या वेळेला स्पीड हा द्यावाच लागेल. त्यांनाही माहिती आहे की ज्या धावा मैदानामध्ये येणं आवश्यक आहेत अशा धावा धावफलकावरती अजूनही नाही दिसत आहेत. आणि जर मग 4थं षटक चमत्कारिक ठरल्यानंतर मग तुम्ही थोडे अधिकच बॅकफूटवरती गेलेले आहात. खूप खूबसूरत असा हा ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. बॉटम अँड टॉप ऑफ द बॉटम आपण खूप छान बॉटम हँडलचा वापर केला आणि चेंडूला ड्राईव्ह केलाय. 2 धावा मिळवल्यात फलंदाजाने.
सौरभकडे ती क्षमता आहे की तो बॉटम हँडने चांगला खेळू शकतो आणि त्या प्रकारे त्याला खेळावं सुद्धा लागेल. आणि जी मोठी गॅप आहे ना ती शोधण्याचा प्रयत्न करतोय. मगाचपासून तो बिलालचे जे चेंडू आहेत तो फ्रंट ऑफ द विकेट खेळतोय, कारण त्याला माहिती आहे की मोठी गॅप आहे, की मिड ऑनला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि एक वाईडेस्ट डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नरचा जो संपूर्ण परिसर आहे ना तो रिकामा आहे आणि ती गॅप जर भेदून काढायची असेल तर तुम्हाला फ्रंट ऑफ द विकेट खेळण्यावाचून पर्याय नाही आहे. पण ती फ्रंट ऑफ द विकेट खेळत असताना तुमची त्या पद्धतीने चेंडूवरची नजर आणि टप्पा यांचा संगम साधावा लागणार आहे. याही वेळेला बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडू हवेत आणि फलंदाज बाद होऊन पावलांमध्ये. मिळते बिलालला आणखीन एक सफलता. एक सफल गोलंदाज, एक घातक गोलंदाज, विश्वसनीय गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज बिलाल आपण पाहतोय. त्याच्या देहबोलीमध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्याला पाहायला मिळते. त्याचा आखूड टप्प्याचा चेंडू, हा चेंडू उजव्या एसटीवर पडल्यानंतर आणखीन बाहेर जात होता आणि या चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय. लॉंगॉनमध्ये बिलालला मिळते ती आणखीन एक सफलता. आपण एका वेगळ्या अँगलमध्ये पाहूया. चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र टायमिंग नव्हतं, विश्वास नव्हता आणि क्षेत्ररक्षकाला मिळतोय तो सोपा झेल. कोणतेही चूक करत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी, सुंदर कामगिरी संघाची. बादशाह 11 मानखुर्द. बादशाह 11 मानखुर्द संघ जेव्हा पहिला सामना जिंकला होता, मला वाटतं ना पहिला सामना इतका नाट्यमयरित्या त्याने जिंकला की त्यांना असं वाटलंही नव्हतं की जवळजवळ आपण सामना जिंकू. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ते सामना जिंकले, आता तो आत्मविश्वास त्यांना मिळालेला आहे की सामना एका बाजूला जिंकतोय मग हारतोय आणि पुन्हा जिंकलो. मग तो आत्मविश्वास घेऊन ते आज मैदानामध्ये उतरले आणि त्या आत्मविश्वासाला रणनीतीची जोड दिली. त्या रणनीतीवरती येऊ आपण. बिलालचा हा चेंडू निर्धाव असल्याचा इशारा आलाय, त्यामुळे 4.5 षटकांचा खेळ संपलाय. 6 धावा झाल्यात, 6 फॉलॉस ऑफ 6 विकेट इन अ 5th ओव्हर. तर नंतर एक वेगळी रणनीती घेऊन ते आले. जसं बिलालने सरांनी मगाशी वर्णन केलं होतं की पहिल्या सामन्यामध्ये 4थं आणि 6वं षटक टाकलं होतं. या षटकामध्ये या सामन्यामध्ये त्याने गोलंदाजीत बदल केला. त्याने पहिल्या षटकामध्ये तो गोलंदाजीला आला, सूर्याला आपल्या पाठीमागे गोलंदाजीसाठी सज्ज केला. ही रणनीती सुद्धा फार आवश्यक असते की तुमच्या समोर कोणता फलंदाज आहे आणि हा 7वा फलंदाज बाद होणार आहे. बिलालच्या नावावरती 5वी विकेट असणार आहे. पहिला गोलंदाज ठरतोय स्पर्धेतला जो एकाच सामन्यात तब्बल 5 विकेट आपल्या नावावरती नोंदवतोय. जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन सुद्धा करूया. खऱ्या अर्थानं कमालीचा असा परफॉर्मन्स पाहायला मिळाला बिलाल शेख याचा. काय गोलंदाजी आहे, काय रिदम आहे, काय अर्थातच मैदानामध्ये रणनीतीचा भाग सुद्धा कर्णधार या नात्याने त्याने वापरलाय आणि कॅप्टन लीडिंग ॲट द फ्रंट जे म्हणतात ना ते मैदानात त्याने सत्य करून सुद्धा दाखवलं. बादशाह. सगळ्यात महत्वाचं संदीप तुला आठवलं पाहिजे तो शब्द म्हणजे बादशाह. मी बादशाह आहे, मग मी बादशाह सकाळी पण आहे, मी बादशाह दुपारी पण आहे, मी बादशाह संध्याकाळी पण आहे, मी बादशाह रात्री पण आहे, मी बादशाह आज आहे, मी बादशाह उद्या पण असणार आहे. हे दाखवून दिलंय बिलालने आपल्या गोलंदाजीने. ही बादशाहत कायम ठेवले आणि म्हणूनच बादशाह 11 मानखुर्द संघ जो मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाला 5 षटकानंतर 6 धावांवरती रोखतोय. 7 गडी बाद 6 ही निराशाजनक धावसंख्या आहे आणि अशा प्रकारे साई समर्थ परेड संघाला कधीही पाहिलं गेलं नाही. पण क्रिकेटमध्ये कधी कधी तुमचा दिवस नसतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला सामोरं सुद्धा परिस्थितीला जावं लागतं. आणि दी ग्रेट सुनील गावस्कर म्हणतात या वाक्यावर येऊ, पण हा एक चांगला फटका पाहायला मिळाला. पण हाही क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. हुसेनच्या नावावरती ही पहिली विकेट नोंदवली जाते. 8वा फलंदाज बाद होणार आहे. सौरभ बाद होऊन परतलाय पावलेंमध्ये. फलंदाज आला काय, माघारी परतला काय, हेच चित्र आपल्याला सर पाहायला मिळते. त्यामुळं बादशाहत कायम राहणार आहे. जे आपण फार सुंदर वर्णन या ठिकाणी केलं की मैदानामध्ये कालही मी बादशाह होतो, आजही आहे आणि उद्याही राहीन, हे ज्याने आपल्या कामगिरीतून दाखवलं तो अर्थातच बिलाल. मैदानामध्ये आपली बादशाहताची जी परंपरा आहे ती परंपरा आपले सहकारी सुद्धा दाखवतील यासाठी त्यांनाही प्रोत्साहन केलं. आणि मग आता हुसेन जेव्हा गोलंदाजीला आला त्याने 4थं षटक टाकलं होतं, ट्रोलिंग षटक टाकलं होतं. त्यानंतर या 6व्या षटकामध्ये त्याने आणखी पहिल्या फलंदाजाला बाद केलं. त्याच्या नावावरती पहिली विकेट नोंदवली गेली. 8 गडी बाद 6 ही निराशाजनक धावसंख्या साई समर्थ परेड संघ लवकरच विसरण्याचा प्रयत्न करेल. कारण दी ग्रेट सुनील गावस्करांचं एक वाक्य आहे, फॉरगेटिंग इज अन आर्ट. आणि मला वाटतं काल काय केलं,
मागच्या चेंडूवर काय झालं, कशा पद्धतीने हा सामना आपण खेळलो हे लवकर विसरलेलं बरं असतं. अशाच पद्धतीचा सामना, पण अजूनही एक इनिंग होणं बाकी आहे, त्यामुळे याच्यावरती भाष्य करणं फार चुकीचं राहील असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. 5.2 षटकांचा खेळ संपलाय, 8 गडी बाद, 6 धावा धावफलकावर. यावेळी पुन्हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बराचसा मागे, एक धाव नक्कीच मिळेल, दुसरीही धाव पूर्ण करतील आणि या 2 धावांमुळे संघ दुहेरी धावसंख्येमध्ये पोहोचतोय. धावसंख्या होते 8 गडी बाद झाले होते. एकूण धावसंख्या 8, गडी बाद झाल्यात 8. बिलाल बरोबर सूर्या, मोहन, हुसेन खूप चांगला गृहपाठ करून आले होते आणि म्हणूनच ते फक्त धावा 8 देत आहेत आणि गडी 8 बाद करतायत. हुसेन फिरकीचा जादूगार असंच, आणि आता आणखीन एक गडी बाद होतोय, सुरेख झेल घेतला जातोय. सब कुछ बिलाल. महाराष्ट्रातल्या साहित्य लेखनाबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा केली जाईल तेव्हा सबकुच पुलं असं आम्ही म्हणत होतो आमच्या पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे साहेबांबद्दल. आज या ठिकाणी सबकुच बिलाल असं म्हणावं लागेल. बिलालचा हात म्हणजे आता राजा मिडास झालाय. ज्या ज्या वस्तूंना तो हात लावतोय त्याचं सोनं होत आहे. आत्तापर्यंत त्याने गोलंदाजी करताना विकेट्स घेतलं आणि आता बिलालने सुरेख झेल घेतलाय. गडी बाद होतोय 9वा आणि आता ही शेवटची जोडी. 6 षटकात संपूर्ण संघ बाद होतोय अथवा नाही हे बघावं लागेल. हुसेनला मिळते सफलता. फिरकीचा जादूगार ज्याने पूर्णपणे खिंडार पाडलंय ते विपक्षी संघाला, साई समर्थ परेल या संघाला. मी हिंदी मधून नेहमीच म्हणत असतो की गेंदबाज ने नाक में नकेल डाली है, पैरों पर बंधन डाले है. किती धावा झाल्यात? 9. 6 षटकात 9 गडी बाद, 9 धावा. आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत ते म्हणजे बादशाह 11 मानखुर्द या संघासाठी. खरोखर त्यांनी आपलं जे नाव आहे बादशाह, या नावाला साजेसी अशी कामगिरी केलेली आहे आणि संपूर्णतः साई समर्थ परेल या संघाला नेस्तनाबूत केलेला आहे. ऋषी वैद्य यांचं आगमन होत आहे. स्वागत आहे ऋषी. आमचा सगळ्यांच्या गळ्यातला ताईत, अंतिम फेरीत विजय मिळवण्यात पटाईत जर कोणी असेल तर तो म्हणजे ऋषी वैद्य. ऋषी, तुझ्या माहिती करता या ठिकाणी 6 षटकात फक्त 9 धावा झाल्यात, 9 गडी बाद झाल्यात. जोरदार टाळ्या होऊ द्या बिलाल करता. क्या बात है बिलाल, बादशाह है अब. खरोखर आज आमच्या स्पर्धेतील प्रो लाईन कप मुंबई सीझन 1 मधील बादशाह कोणी असेल तर तो आहे बिलाल. सुप्रीमो चषक मध्ये तर नेहमीच त्याने उत्तमादी उत्तम सर्वोत्तम कामगिरी केलेलीच आहे. यानंतर सामना जो होणार आहे अभ्युदय नगरचा राजा विरुद्ध उमर थंडर स्पोर्ट्स अंधेरी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कॉल टॉस का बॉस साठी यायचं आहे. अभ्युदय नगरचा राजा विरुद्ध उमर थंडर स्पोर्ट्स अंधेरी. भरत आमचे रेडी आहेत. आपण पहा 10 धावा हव्यात 36 चेंडूंमध्ये. आपण आमच्या धावसंख्यांक लेखिका प्राजक्ता मॅडमना विचारूया. मॅडम, या 10 धावा किती चेंडूत बनविल्या जातील? आम्हाला प्राजक्ता मॅडम म्हणतायत की या धावा 2 चेंडूत सुद्धा बनवल्या जाऊ शकतात, 1 ओव्हर सुद्धा लागू शकते आणि बिलालच्या संघासारखीच गोलंदाजी केली तर याकरता 36 चेंडू सुद्धा घेतले जाऊ शकतात. पाहूया या सामन्यात या बनविल्या जात आहेत. संघ 2 आपण पाहतोय. बादशाह 11 मानखुर्द विरुद्ध साई समर्थ परेल. नाणेफेकीचा कॉल होतोय.
नाणेफेकीचा कॉल करता आम्ही अभुदयनगरचा राजा विरुद्ध उमर थंडर स्पोर्ट्स अंधेरी या दोन्ही संघांच्या कर्णधाराला बोलवतोय. अभुदयनगरचा राजा कर्णधार साहेब आलेले आहेत. उमर थंडर स्पोर्ट्स अंधेरी कर्णधार आपण यायचं आहे. भरत, आपण टॉस का बॉस करून घ्यायचा आहे. और जी हाँ, हमारे डिस्प्ले में हमारी आन, हमारी बान, हमारी शान और हम सब की जान, जिसको मानता है जानता है सारा हिंदुस्तान, वो है खानों के खान उमर खान. आय लव्ह यू. आइए टॉस का बॉस. येस, थँक्यू मॉन्टी सर. आणि नाणेफेकीचा कल करण्यासाठी उमर थंडर अंधेरी आणि दुसऱ्या बाजूला अभुदयनगरचा राजा उमर कॉल करतील. प्रोलिंग स्पोर्ट्स असा कॉल आहे आणि 6 सुप्रीमो असा कॉल आला. थँक्यू योगेश आम्हाला जोडल्याबद्दल. अभुदयनगरचा राजा टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही पहिली बॉलिंग करू. कशा प्रकारची तयारी आहे? कारण समोर अंधेरीचा संघ आहे, उमर सुद्धा आहेत, तर काय प्लॅनिंगने आलेला आहात? बघायला गेलं तर उमर सर आमच्याहून खूप सिनियर आहेत, सो भरपूर काय गोष्टी त्यांच्याकडे. आधी एक पावसाळी टुर्नामेंट पण आम्ही खेळलेलो विक्रोलीला, तेव्हा पण आम्ही यांच्याबरोबरच फायनल हरलेलो. सो बेस्ट द्यायचा प्रयत्न करू आम्ही लोक. पावसाळी हंगाम संपलाय आणि पहिलीच टेनिसची स्पर्धा आहे, तर प्रोलिंग कपला कशा प्रकारे बघताय? एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय सांगाल? बघायला गेलं तर मुंबईमध्ये विपुल दादा जे टुर्नामेंट करायचं ऑर्गनाईज करतो आहे आणि त्याचं ते कन्सेप्ट आहे ते खूप चांगलं आहे. बिकॉज मुंबईमधलं क्रिकेट थोडं खूप कमी होत चाललं आहे. मोजकेच टुर्नामेंट आता आमच्या इथे पण वगैरे होतात, काय काय असे ग्राउंड राहिलेत. सो थँक्यू सो मच विपुल दादा की मोठा प्लॅटफॉर्म करायला देतो आहे आम्हाला. त्यामुळे आम्ही मुंबई प्रीमियर लीगला पण कुठे ना कुठेतरी दिसून कुठेतरी सिलेक्ट हो. थैंक यू सो मच हमारे साथ जुड़ने के लिए. उमर, अगर टॉस जीते तो क्या फैसला रहता? हम लोग भी फील्डिंग करते हैं. बैटिंग करने कितने रनों तक जाने का प्रयास रहेगा? क्योंकि पहले 2 मैच आपने देखे, ये तीसरा मैच भी देख रहे हो, कौन सा एक आंकड़ा देख रहे हो? नहीं, आंकड़ा ऐसा कुछ फिक्स नहीं है क्योंकि मैच किधर भी टर्न हो रहा है. जो 4th ओवर आ रहा है उसमें मैच किधर भी टर्न होगा. अगर अपना सर्कल में रन अच्छा नहीं हुआ तो मैच समझ जाओ हार गए. ये टूर्नामेंट सीजन के स्टार्टिंग में आया है और ये प्रोलिंग कप को किस तरह से आप देख रहे हो, जिस तरह की ये टूर्नामेंट रखी गई है हमारे प्रोलिंग कप की तरफ से? बहुत ही अच्छा फॉर्मेट है और विपुल ने बहुत ही मेहनत किया है और विपुल की पूरी टीम ने और ऋषि दादा ने बहुत ही अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ किया. और स्पेशली मैं ये टूर्नामेंट इसके लिए रुका हूँ, नहीं तो आज जाना ही था हम लोग को सुबह सूरत के लिए. पर मैं सोचा ये प्लेयर लोग के लिए, यंगस्टर लोग के लिए भी चांस है और मुंबई स्टेशन वाइज रखा है तो यहाँ से कुछ प्लेयर अच्छे निकलेंगे तो हम लोग के लिए काम आएगा. थैंक यू सो मच हमारे साथ जुड़ने के लिए. नाणेफेकीचा अहवाल असा आहे की नाणेफेकीचा कौल जिंकला अभुदयनगरचा राजा या संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. उमर थंडर अंधेरी या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. ही मॅच यानंतर होणार आहे, परंतु आता या 10 धावा कशा प्रकारे होतात, या 10 धावांना कशा प्रकारे वाचवलं जातंय याची चर्चा होणार आहे. त्यामुळे न थांबता जातोय सरळ कमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी संदीपजी जगे सर आणि मॉन्टी सर उपस्थित आहेत. थँक्यू. थँक्यू सो मच. हॅलो, धन्यवाद भरत. वळूया मैदानामध्ये. पूर्वार्धाचा खेळ संपला. सामना जिंकण्यासाठी उत्तरार्धाच्या खेळामध्ये 36 चेंडूंमध्ये 10 धावांचं लक्ष्य आहे. रोहित माने गोलंदाजीला आलाय. क्रिकेटमध्ये निश्चित असं काही नसतं आणि म्हणून क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे याचं वर्णन आपल्याला करावं लागेल. कारण पहिला फलंदाज बाद होतोय धाव फलकावरती 1 धावेची नोंद असताना, 4 धावेची नोंद असताना. कारण पहिला चेंडू अर्थात स्वैरच्या स्वरूपामध्ये आला होता, त्यामुळे त्या धावा ॲड झाल्या होत्या. 4 धावा धावफलकावरती झाल्या. पण आज साई समर्थ परेड संघ थोड्या अंशी का होईना ते विसरण्याचा प्रयत्न करतील. कारण अशा कामगिरीसाठी आपण ओळखलं जात नाही. पहिला सामना आपण छान पद्धतीने दहिसर संघाला रोखलं होतं किंवा त्याच वेळेला त्यांना 44 धावा दिल्या नव्हत्या. ही गोलंदाजांची कमाल आपण मैदानामध्ये दाखवली होती. पण सातत्याने तेच पाहायला मिळालं का?
की जे साई समर्थ परेड संघ पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा फार धावा जमवू शकला नाही, मग ते फलंदाजांचं अपयश होतं का, किंवा मग त्याच्या जोडीला दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा त्या धावा आल्या नाही, तेही फलंदाजांचं अपयश आहे का? सामना संपल्यानंतर ज्याला म्हटलं जातं ना की तुम्ही हरल्यानंतर कोणीही ती जबाबदारी घ्यायला तयार नसतं. हरल्यानंतर खूप सारी कारणं असतात, जिंकल्यानंतर त्याला खूप सारे अर्थातच गॉड असतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण हारल्यानंतर काही गोष्टी शिकत असतो, तेही तेवढंच महत्त्वाचं. सामना अजूनही होणं बाकी आहे, पण हे साधं सोपं लक्ष ठेवत असताना मला वाटतं त्या कितपर्यंत आपण प्रतिकार करतोय ना तेही महत्त्वाचं. पण प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा माहिती आहे त्या धावा लवकर बनवायच्या आहेत आणि त्या लवकर लवकर पूर्ण करून आपल्याला सुद्धा रेस्ट घ्यायची आहे, आणि तेच चित्र मैदानामध्ये निर्माण सुद्धा केलं गेलं. एक चांगला फटका येतोय, पंचांचा इशारा येणार आहे की किती धावा आहेत. हुसेनच्या बॅटमधून अर्थात हा फटका आला होता. रोहित माने पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आला. मागच्या सामन्यामध्ये मोंटी सर आपण पाहिलं होतं ना की साई समर्थ परेड संघाच्या याच रोहित मानेने अप्रतिम गोलंदाजी केली होती, आणि त्यानंतर त्याच गोलंदाजीच्या कामगिरीवरती त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला रोखलं सुद्धा होतं. गोलंदाजी करत असताना ना तुम्ही मैदानामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी याची अनेक उदाहरणं तुम्हाला अलीकडच्या यूट्यूबच्या अनेक लिंकमध्ये पाहायला मिळतील. पण मला वाटतं ना की आज याची देही याची डोळा आपण पाहिलं असेल, ती बिलालची दोन्ही षटकं, त्या षटकामध्ये तुम्हाला वेग पाहायला मिळाला, टप्प्यावरचं नियंत्रण पाहायला मिळालं, विशेषतः गोलंदाजीमध्ये जे कलात्मक बदल करावे लागतात, आणि तुम्ही वेगवान गोलंदाजी करत असताना ते बदल कशा स्वरूपाचे करायचे असतात. समोरच्या फलंदाजाने, ज्याचं फार सुंदर वर्णन मोंटी सरांनी केलं होतं आपल्या समालोचनामध्ये, की तुम्ही गोलंदाजाला डोकं वर काढण्याची संधी देताय की त्याला डोक्यावर घेताय, या दोन्ही गोष्टी तुम्हाला बॅकफूटवरती नेणार आहेत, आणि ते फार महत्त्वाचं असतं. हेच फलंदाजांच्या बाबत झालं, ज्याला आपण स्पष्ट मराठी शब्दामध्ये हारागिरी म्हणतो. तेच आपल्याला चित्र पाहायला मिळालं, आणि म्हणून 10 धावांचं केवळ लक्ष राहिले. 5 धावा धावफलकावरती मोठा फटका खेळला जातोय. हाही चेंडू सीमारेषेच्या पार जाणार आणि सामना सुद्धा जिंकला जातोय. अर्थातच हा सामना जिंकतोय बादशाह 11 मानकुर्द, आणि यांच्या कामगिरीसाठी म्हणावं लागेल की बादशाह, क्या बात है. ही बादशाहत मानकुर्द संघाने या ठिकाणी कायम राखलेली आहे. 11 धावा केवळ 4 चेंडूमध्ये पूर्ण करत आहेत. 6 षटकांचा सामना होता. 10 धावांचं लक्ष गाठायला तुम्हाला फार वेळ थांबावं लागणार नाहीये, हे त्यांनी आपल्या संघ सहकार्यांना सांगितलं होतं. बादशाहत कायम राहिले मानकुर्द संघाची या वेळेला मैदानामध्ये. पहिल्या सामन्यात त्याने शिवनेरी लायन्स घाटकोपर संघाला सोबत निसटता विजय संपादन केला होता. निसटता विजय संपादन केला होता, पण त्यानंतर मात्र बादशाहत कायम राखत या मैदानामध्ये दाखवून दिलं की कालही आम्ही बादशाह होतो, आजही आहोत आणि उद्या सुद्धा राहणार. पुढचा सामना अर्थातच तुम्हाला दुपारच्या सत्रानंतर बिलाल खेळायचा आहे, कारण सेकंड हाफ या ठिकाणी होतोय, आणि त्यानंतर संध्याकाळच्या सत्रातला शेवटचा सामना तुम्हाला खेळावा लागणार आहे. थँक्यू सो मच नौशाद सर, आपण या ठिकाणी आलात. प्रहार स्पर्धा आणि त्याचा जो ब्रँड आपण संपूर्ण भारतामध्ये बनवलेला आहे, तो खऱ्या अर्थानं अनेक टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी एक आगळी वेगळी मेजवानी आणि पर्वणी राहिलेली आहे. आणि त्यानिमित्तानंच अण्णाभाऊ साठे मैदान हे खऱ्या अर्थानं संपूर्णपणे टेनिस क्रिकेटमध्ये ग्लोबल झालं, आणि त्याच मैदानाची ओळख प्रहारचं मैदान असं होऊन अशा पद्धतीच्या स्वरूपाचं झालं, ही किंबहुना आपणा सर्वांसाठी उल्लेखनीय गोष्ट आहे. आणि म्हणूनच नौशाद भाई यांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. प्रोलिंगच्या माध्यमातून अर्थातच प्रोलिंग कप जेव्हा आयोजित केला गेला, या स्पर्धेमधला पहिल्या हाफमधला विनर अर्थातच बादशाह 11 मानकुर्द होतोय. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन, त्यांना शुभेच्छा देऊया. आणि साई समर्थ परेड संघ यांना अर्थातच आजचा दिवस थोड्या अंशी का होईना लवकर विसरावा लागेल, कारण खेळ आहे, खेळाच्या दुनियेमध्ये हार जीत ही तर नक्कीच होत असते. पराभवातून आपण काय शिकलो हे सगळ्यात महत्त्वाचं, त्यातूनच विजयाची वाट तयार होते. संदीप, या ठिकाणी योगेशचं आगमन झालेलं आहे. योगेश वेलकम. ऋषी वैद्य, योगेश वैद्य, आणि त्यांनी जी टी शर्ट परिधान केलेली आहे त्यावरही लक्ष द्यावे लागेल. सिल्वो ब्रँड आपण पाहतोय ऋषी वैद्यला, योगेश वैद्यला. एक 15 वर्षापूर्वी जेव्हा योगेश बॅट घेऊन मैदानात जायचं, त्यावेळी मी अजित वाडेकर कसे बॅट घेऊन मैदानात जायचं
असं वर्णन करायचो. त्याचे स्ट्रेट ड्राईव्ह, त्याचे ऑफ ड्राईव्ह, त्याने जमिनी लगत मारलेले फटक्यांचं वर्णन करायचं. तोच योगेश वैद्य. सुप्रीमो टुर्नामेंट असू दे, रतनबुवा ट्रॉफी असू दे, नेहमीच आम्हाला मोठा खेळ ओपनिंगला सलामीला जाऊन खेळणारा विश्वसनीय फलंदाज अमृत 11 कडून पाहायचो. तो म्हणजे आम्ही योगेश वैद्य. ऋषी वैद्य तर होताच, पण त्याच्या जोडीला योगेश वैद्य, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह वॉ आणि मार्क वॉ, ह्या दोघांची नावं मी नेहमीच त्या दोघांना दिला. वाह वाह असं म्हणून मी या दोघांचं स्वागत करायचं. त्या ऋषी वैद्यकडून या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आणि योगेशचं आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा मनपूर्वक योगेश तुझं स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. थँक्यू योगेश. जाऊया मॅन ऑफ द मॅचकडे. नमस्कार, आपण पाहत आहे प्रो लीग कप पर्व पहिले आणि यातील दुसरा सामना मैदानामध्ये पार पडल्यानंतर आपल्याला वाटलं की दोन विजेत्या संघांमधून कोणता संघ मैदानामध्ये पुढे जाणार. एका बाजूला परळ संघ होता तर दुसऱ्या बाजूला अर्थातच बादशाह 11 होता. पण या बादशाह 11नी आपली बादशाहत कायम राखले आणि त्यातून विजेता तोच संघ ठरला आणि त्याच्यामुळे त्यातील सर्वोत्तम परफॉर्मर जो अर्थातच सामनावीराचा मानकरी ठरलाय तो अर्थातच आहे बिलाल शेख. आमचे मित्र तारिक भाई यांना मी विनंती करतो की प्रो लीग कपच्या माध्यमातून या तिसऱ्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी त्याला सुपूर्द करायची आहे. कॉंग्रॅच्युलेशन बिलाल. तसेच प्रेसी अंकल यांच्या वतीने असणारं टी शर्ट सुद्धा देऊन सन्मान केला जातोय बिलालचा. त्याच्या समवेत अर्थातच या ठिकाणी सिक्सर सुप्रीमोच्या वतीने असणारं पारितोषिक सुद्धा दिलं जात आहे आणि स्पोर्ट फ्लेक्स गणेश देटे यांच्याकडून असणारं पारितोषिक देऊन सुद्धा बिलालचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. वेल डन बिलाल, मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशन बिलाल. सिर्फ 2 सवाल आपके लिए. पहला फोटो. बिलाल, मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशन फर्स्ट एट ऑल. मेरा सवाल काफ़ी आसान सा है कि क्या सोच थी जब सामने बुमराह थे और उनकी परेड की टीम थी और साथ में आपका परफॉर्मेंस के लिए? भाई सबसे पहली बात तो अल्लाह का शुक्र है हम लोग क्वालिफाई हुए, मतलब 2 मैच जीत के. और हम लोग नहीं सोचते भाई कि बैट्समैन कौन है, टीम कौन सी. हम लोग के बॉलर लोग पे पूरा कॉन्फिडेंस रहता हमेशा. कोई भी टूर्नामेंट खेलेंगे ना हम लोग 4-5 बॉलर एक दूसरे को बैकअप करते कि बॉलिंग से ही मैच जिता दे. तो वही हुआ आज भी. आज काफ़ी अच्छी टीम फॉर्म में भी नज़र आ रही है, लेकिन पहले मैच में थोड़ी सी अनबन नज़र आ रही थी. लेकिन अब किन प्लेयरों से आपको ज़्यादा उम्मीद है अगले मैच के लिए? पहली मैच में तो सर विकेट थोड़ा गिल्ला था, इसके लिए बैट्समैन लोग फंस रहे थे बहुत ज़्यादा. लेकिन अभी हम लोग के साइड में भी 3-4 ऐसे हिटर्स लोग हैं जो मतलब स्कोर को 45-50 तक लेके जा सकते हैं. तो वो अगली मैच में करके दिखाएंगे. आखिरी सवाल, बिलाल एज अ फास्ट बॉलर हम जानते हैं, लेकिन क्या उम्मीद आप रखते हैं कि आगे बिलाल को भी कॉपी करने वाले कौन से गेंदबाज आपको लगेंगे कि जो बिलाल का नाम और रोशन करेंगे आपकी टीम में से? भाई सीधा गेम में ना बिलाल से भी जाए, मतलब ऊपर नाम कमाने वाले बॉलर आ गए हैं अभी. बस उन लोगों को प्लेटफॉर्म दिखाने की ज़रूरत है. बाकी उन लोग अपने आप आगे बढ़ जाएंगे. तो क्या आप मानते हैं प्रोलिंग का ये प्लेटफॉर्म उनके लिए सही साबित हो रहा है? यस प्रोलिंग इज मतलब बहुत इफेक्टिव हुआ बॉम्बे के नए लड़के लोग के लिए. और ये हर साल होगा तो बेहतर होगा. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट गेम. तर हा होता बिलाल शेख ज्याने मैदानामध्ये हेच सांगितलं की प्रोलिंगचा हा प्लॅटफॉर्म संपूर्णपणे नव्या खेळाडूंसाठी एक वेगळी पर्वणी असणार आहे आणि या प्लॅटफॉर्मचं पर्व पहिलेच नव्हे तर येणाऱ्या पुढच्या पर्वात सुद्धा आम्हाला एक आशादायक चित्र घेऊन जाणार आहे. याच स्वप्नाने आपण या मुंबईच्या स्वप्ननगरीमध्ये त्या प्रत्येक खेळाडूला मनपूर्वक शुभेच्छा देऊया आणि वळूया समालोचन कक्षामध्ये जिथे आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत. कारण पहिला हाफ संपलाय आणि आता दुसऱ्या हाफमध्ये अभ्युदय नगरचा राजा वर्सेस उमर 11 यांच्यामध्ये सामना पार पडणार आहे. कोण अर्थातच यातील विजेता होणार हे आपण ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी समालोचन कक्षामध्ये आपण आवाज ऐकणार आहोत आमचे साथी समालोचक मित्र अर्थातच भरत मोरे यांना. सो भरत मोरे, आपल्याकडे मी माईकचा भार या ठिकाणून सुपूर्द करतोय. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद संदीपजी जगे. अतिशय सुंदर समालोचन ऐकलं, म्हणूनच मी म्हटलं होतं अलिबागचा मखमली आवाज आहे. आणि त्यांच्या जोडीला जोड म्हणजे त्यांच्या साथीला साथ देत असताना आपण पाहिलं ऐकलं मुंबईचा जुना जाणता आवाज, त्याचबरोबरनं चालू असलेल्या खेळाला अजून बहारदार बनवण्याचं ज्यांनी कार्य केलं असे आमचे राजेश कोपकर म्हणजे मॉन्टी सर यांना आपण ऐकलं. घेऊन जातो दुसऱ्या हाफमध्ये. आपण पाहतात ऐकतात प्रोलिंग कप सीझन 1
वन सिटी, वन पॅशन, वन कप. ही स्पर्धा यासाठी खास आहे कारण या स्पर्धेमध्ये आपण फक्त एक ट्रॉफी बघतोय आणि त्या एक ट्रॉफीसाठी हे 16 संघ एकमेकांसमोर झडत आहेत. आपण बाकी स्पर्धांमध्ये जर बघितलं किंवा ज्या काही टुर्नामेंट होतात टेनिस बॉलच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असे प्राईज मिळतात. त्यावेळेस 4 ट्रॉफीज असतात आणि त्यामुळे सेमीमध्ये आल्यानंतर ट्रॉफी मिळाल्याचं समाधान बहुतांश जणांना मिळतं. परंतु या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुम्हाला शेवटची फेरी गाठायची आहे. ती गाठल्याशिवाय तुम्हाला ट्रॉफी मिळणार नाही आहे. मी विनंती करेल थंडर उमर अंधेरी